तर जयललिता यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईकडे रवाना झाल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्या जयललिता यांचं अंत्यदर्शन घेतील। संध्याकाळी 4:30 वाजता चेन्नईमध्ये ते दाखल होणार असल्याचंही कळतंय। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, पंतप्रधान चेन्नईकडे रवाना होणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? प्राजक्ता, आज 6 डिसेंबर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संसदेमध्ये जो एक कार्यक्रम आहे तो सकाळी 8:30 ते 9 दरम्यान आहे। हा कार्यक्रम संपल्यानंतर आपले बाकीचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चेन्नईसाठी रवाना होतील। काल रात्री 11:30 वाजता जेव्हा जयललितांचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांनी तातडीनं शोकसंदेश व्यक्त केलेला होता। शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयललिता यांचे संबंध देखील मैत्रीचे होते, कारण मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा संपूर्ण जगानं त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं नव्हतं, त्यांच्यावरती अनेक गोधरातल्या प्रकरणानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, तेव्हा देखील जयललिता यांनी त्यांच्या नेतृत्वाची एक प्रकारे स्वीकारार्हता केली होती आणि त्यांच्या तेव्हापासूनचे संबंध जे आहेत ते मैत्रीपूर्ण होते। 2011 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा शपथविधी जयललितांचा झाला तेव्हा देखील मोदी हे तामिळनाडूला गेलेले होते। शिवाय दिल्लीच्या राजकीय राजकारणामध्येही अनेकदा त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध 2014 नंतर देखील राहिलेले आहेत आणि हे लक्षात घेताच त्यांनी कदाचित निर्णय घेतला असावा की राजकीय दृष्ट्या आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करता आज चेन्नईमध्ये जाण्याचा।